बिग बॉस मराठीचं हे जे 6वं सीझन चालू आहे ना, या 6व्या सीझनमध्ये लोक म्हणतायत की बिग बॉसचा सगळा मनमानी कारभार झालेला आहे. जे बिग बॉसच्या मनामध्ये येत आहे, बिग बॉस तेच करत आहे. कोणाला काढायचं, कोणाला ठेवायचं, हे बिग बॉसनंच घेतलेला निर्णय आहे. उगं नावाला वोटिंग घेत आहेत, उगं कोणाला सपोर्ट करा असं सांगत आहेत आणि जे चांगलं खेळतंय, ज्याला वोटिंग जास्त आहे, त्याला सुद्धा घराबाहेर काढत आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे. म्हणून काही जण म्हणतात की बिग बॉसचा कारभार आता मनमानी झालेला आहे. खरंच मनमानी कारभार झालेला आहे का? हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर तुम्ही पाहिलं तर बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन खरंच एकदम मनमानी कारभार असल्यासारखंच झालेलं आहे. कारण की सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे, म्हणत म्हणत ट्विस्ट आणण्यासाठी काहीही पांचटपणा करत आहेत, असं बरेच जण कमेंटमध्ये सांगत आहेत. कारण की ट्विस्टच्या नावाखाली एक सोडून दोघं काढतायत, दोघं सोडून तिघं आणतायत, कधी वाईल्ड कार्ड तिघं आणतायत, कधी घराबाहेर दोघाला काढतायत, ट्विस्ट ट्विस्ट म्हणून म्हणून काहीही करत आहेत. आणि एकंदरीत ज्याला चांगलं वोटिंग आहे, ज्याला राज्यातली जनता चांगला पाठिंबा देते, सपोर्ट करते, त्याच्या पाठीमागे सहानुभूतीची लाट आहे, अशा कलाकारांना सुद्धा घराबाहेर काढते. मग नेमकं बिग बॉसच्या मनामध्ये आहे तरी काय? आणि बिग बॉसला नेमकी ट्रॉफी द्यायची कोणाला? जर डायरेक्ट ट्रॉफी द्यायची तर डायरेक्ट देऊन टाका, उगाच लोकांचा वेळ वाया घालू नका. त्यांना आवडणारे जे स्पर्धक आहेत त्यांनाच घराबाहेर काढत असल्यामुळं अनेक लोक आता नाराज झालेले आहेत. जर आपण पाहिलं तर बिग बॉसचा मनमानी कारभार कसा झाला या गोष्टीचा जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात येते की सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बिग बॉसमध्ये जो चांगल्या पद्धतीने खेळतो, ज्याला राज्यातली जनता सपोर्ट करते, वोटिंग करते, तो सदस्य बिग बॉसचा विजेता होत असतो. कारण की बिग बॉस ठरवत नसतात की कोण चांगलं खेळतंय कोण नाही. कारण की त्यांच्या जर नजरेनं त्या ठिकाणी विनर ठरवला तर ते त्यांच्या मनाने करतील. म्हणून तो रियालिटी शो असल्यामुळं जनता वोटिंग करते आणि ज्याला जास्त वोटिंग असतं ते ठिकाणी बिग बॉसचं विजेता होतं. मग आता ज्याला जास्त वोटिंग आहे तेच आधी घराच्या बाहेर चाललंय. असंच हे बिग बॉस 6 मध्ये चालू आहे. सगळ्यात पहिले वोटिंग जास्त असणारा करण सोनवणे याला घराच्या बाहेर काढलं, त्याला चांगलं वोटिंग होतं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना चांगलं वोटिंग होतं. सचिन कुमावत यांना चांगल्या पद्धतीचं वोटिंग होतं. प्राजक्ताला सुद्धा वोटिंग येत होतं आणि आता प्रभूला सुद्धा चांगलं वोटिंग येऊन सुद्धा त्याच्या पाठीमागं तर राज्यातल्या जनतेची सहानुभूतीची लाट असताना सुद्धा त्याला थेट घराच्या बाहेर काढलेला आहे आणि आता घराचा रस्ता दाखवलेला आहे. बरं, प्रभूला काढलं तर काढलं, संकेतला सुद्धा त्याच्याबरोबर काढलेले. मग संकेतचा नेमका गेम कुठं चुकत होता? संकेत का चांगला टास्क खेळत नव्हता का? संकेत का त्याचे मुद्दे स्पष्टपणानं मांडत नव्हता का? संकेत का घरातल्या लोकांसोबत भांडत नव्हता का? असे वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी निर्माण होतात. मग एवढं सगळं असून सुद्धा संकेतला घराबाहेर काढण्याचं कारण काय होतं? कारण की हे सगळं बिग बॉस मराठीचं जे बिग बॉस आहेत त्यांचाच मनमानी कारभार चालू आहे. त्यांना जे करायचंय ते तेच करत आहेत आणि त्यांना ज्याला काढायचंय त्यालाच काढत आहेत. लोक वोटिंग करतायत, सपोर्ट करतायत, कोणाची रेल बनवतायत, याच्याहून बिग बॉसला काहीही घेणं देणं नाही. असंच एकंदरीत आपलं हे सीझन पाहिल्यानंतर वाटतं. कारण की ज्या पद्धतीनं सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणला विजेता केलं होतं, तेव्हा राज्यातल्या जनतेनं सूरजला मोठ्या प्रमाणात वोटिंग केलं होतं आणि वोटिंगनुसारच त्याला त्या ठिकाणी जिंकवलं होतं. पण मात्र या सीझन 6 मध्ये आता उरलेले जे सदस्य आहेत हे सगळे सेलिब्रिटी आहेत. हे सगळे कोणत्या ना कोणत्या मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये, टीव्ही शोमध्ये काम करणारे सदस्य आहेत आणि अगदी हाय प्रोफाईल आहेत. मग अशा सदस्यांना बिग बॉसचा विजेता करून नेमकं काय फायदा होणार आहे? नेमकं साध्य काय होणार आहे? एखादं गरिबाचं पोरगं, एखादं शेतकऱ्याचं पोरगं, एखाद्या गावखेड्यातलं पोरगं जर बिग बॉसचा विजेता झालं तर त्याच्या संपूर्ण गावाला, संपूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला आणि त्या संपूर्ण भागाला अभिमान वाटतो. त्याची जंगी मिरवणूक निघते, स्वागत होते, त्याचा त्या ठिकाणी मोठा सत्कार सुद्धा केला जातो आणि त्याचं आयुष्य त्या ठिकाणी बदलतं. पण मात्र एखाद्या सेलिब्रिटीला बिग बॉसचा विजेता केल्यानंतर त्याला अगोदरच भरपूर कामं आहेत. त्याला या बिग बॉस विजेतेपदाची काही जाणीव राहील का नाही? किंवा लोक त्याचा सत्कार करतील, एवढ्या मोठ्या जल्लोषात स्वागत करतील असं तरी आपल्याला वाटत नाही. पण मात्र तरी सुद्धा बिग बॉसच्या मनामध्ये जर त्यांनाच करायचं असेल तर नक्कीच ते करणार आहेत. पण मात्र या सगळ्या प्रकरणामुळं काही जण म्हणतायत की बिग बॉसचा सगळा मनमानी कारभार चालू आहे. खरंच बिग बॉस मराठीचा सगळा मनमानी कारभार चालू आहे का?
तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.